नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आज तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरून. आणि आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, मागच्या दिवसात सरकारने एक जी-आर काढला होता. त्या जी-आरमध्ये असं स्पष्ट नमूद आहे की जितके पण परमानंट दिव्यांग सर्टिफिकेटचे लोक आहेत, ज्यांना परमानंट सर्टिफिकेट मिळालं आहे, कार्ड मिळालेलं आहे UDIDचं, त्यांनाच फक्त योजनेत ठेवतील, त्यांनाच प्रत्येक योजना मिळतील. परंतु जे लोक टेम्पररी आहेत, ज्यांना फक्त टेम्पररी कार्ड मिळालं आहे 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्षासाठी, त्यांना प्रत्येक योजनेमधून वगळण्यात येईल असं दिव्यांग आयोगाचं म्हणणं आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा काय प्रकार आहे मला समजलेला नाही आहे. कारण त्याच जी-आरमध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की जितके लोक आधी 7 प्रकारचे दिव्यांग होते, त्यांनाच फक्त आधी सगळ्या फॅसिलिटीज मिळायच्या गव्हर्नमेंटमध्ये, जॉबमध्ये, कुठेही, प्रत्येक ठिकाणी. पण आता सगळ्याच 21 लोकांचा समावेश केला. पण त्या 21 लोकांपैकी काही लोक तर असे आहेत की जे टेम्पररी आहेत, म्हणजे टेम्पररी दिव्यांगत्वाचा कार्ड त्यांच्याकडे आहे. मग सरकारचा हा काय धोरण आहे काही समजत नाही आहे. कारण आधी टेम्पररीवाल्यांना त्यांनी सामील करून घेतलं आणि आता म्हणत आहेत की ज्यांच्याकडे परमानंट कार्ड आहे त्यांनाच आम्ही ठेवू, टेम्पररीवाल्यांना कोणतीच सुविधा मिळणार नाही. तर सरकारचं हे काय धोरण आहे मला काही समजलेलं नाही मित्रांनो. पण सरकारने ह्या गोष्टीचा खुलासा करावा अशी माझी इच्छा आहे. कारण जर प्रत्येक टेम्पररी दिव्यांगत्व सर्टिफिकेटवाल्या लोकांना जर त्यांनी हटवलं प्रत्येक योजनेतून, जशी काही संजय गांधी निराधार योजना आहे, पेन्शन योजना आहे, जर त्याच्यातून त्यांना हटवलं तर मग काय होईल, ह्या लोकांचे काय होईल. कारण टेम्पररी असो की परमानंट असो, तो तर दिव्यांगच आहे. हां, जर तुम्हाला असं वाटते तर त्यांचे चेकअप करा चांगल्याने, चांगल्या प्रकारे चाळणी करा आणि त्यानंतर ठरवा की ह्या व्यक्तीला सपोर्ट मिळणं आवश्यक आहे की नाही आहे. पण आधीच तुम्ही म्हणता की टेम्पररीवाल्यांना कोणताच लाभ मिळणार नाही, तर कशा प्रकारे सरकार काय ठरवत आहे काय समजत नाही आहे. कारण काल मी तहसीलमध्ये गेलो, तहसीलमध्ये अधिकाऱ्यांना विचारलं की हे दिव्यांगत्वाचं कार्ड आहे, दिव्यांग जे आयोग आहे त्याबद्दल जे निघालं आहे त्याच्याबद्दल काय आहे, हे टेम्पररी परमनंट काय आहे त्यांना विचारलं. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काही माहिती नाही, सरकार काय करते त्याचं पण आम्हाला काही समजत नाही आहे, त्यांनी सरळ म्हटलं. म्हणजे ते सुद्धा दुःखी आहेत ह्या गोष्टीबद्दल की टेम्पररीवाल्यांना आधीपासून पेन्शन मिळत आहे. आता जसं सिकल सेल आहे, काही रोगी आहेत, मग अशा लोकांना सामोर काय होणार, अशा लोकांना पेन्शन मिळणार की नाही, सामोर लाभ मिळणार की नाही. कारण आतापर्यंत लाभ दिला आणि आता जर लाभ बंद करतील तर लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर सरकारने काहीतरी धोरण ठरवावं. परमनंट लोकांसाठी जशा प्रकारे आयोग तयार केला, तशा प्रकारे एक पोर्टल तयार केला, तशाच प्रकारे टेम्पररी लोकांसाठी पण त्यांनी एक आयोग तयार करावा, एक विभाग तयार करावा आणि त्यामध्ये काही नियमावली बसवावी की ह्या टेम्पररी लोकांना हे सुविधा मिळतील आणि काहीतरी नियम ठरवावे ह्या गोष्टीबद्दल. पण टेम्पररी लोकांना पूर्ण वगळून टाकणं योजनेतून हे बरोबर नाही आहे सरकारचं, माझं म्हणणं असं आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की कॉमेंट करा, लाईक करा, हाईप करा आणि जास्तीत जास्त कॉमेंट करा मित्रांनो, जेणेकरून सरकारपर्यंत हा मेसेज जाईल की टेम्पररी लोकांना वगळून टाकण्यात येऊ नये. कारण जास्तीत जास्त टेम्पररी लोकांना आता, जितक्या लोकांना टेम्पररी दिव्यांगत्वाचा दाखला दिला गेला आहे, सर्टिफिकेट दिला गेला आहे, त्यांना जास्तीत जास्त लोकांना आता मदत मिळते, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळते, असे जास्तीत जास्त लोकांना. आता खूप जास्त लोक आहेत असे. जर अशा लोकांना जर वगळून टाकण्यात आलं मग काय होणार, मग सामोर याचा अर्थ काय आहे. फक्त परमनंट लोकांना ठेवतील, मग 21च्या यादीमध्ये त्यांनी ह्या लोकांना का बरं टाकलं, हा एक प्रश्न आहे. कारण हे लोक टेम्पररी आहेत तरी पण त्यांना लिस्टमध्ये आधी त्यांनी टाकलं आणि आता म्हणतात की टेम्पररी लोकांना आम्ही वगळून टाकू. याचा अर्थ, ह्या जी-आरचा अर्थ काय आहे मला अजूनही समजलेलं नाही आहे मित्रांनो. तर सरकारने पूर्ण स्पष्ट करावा, परमनंट लोकांना फॅसिलिटीज काय आहे, टेम्पररी लोकांना फॅसिलिटीज काय आहे, कोणत्या योजना परमनंट लोकांसाठी आहेत, कोणत्या योजना टेम्पररी लोकांसाठी आहेत. किंवा सरकारचं जर असं धोरण आहे की टेम्पररी लोक जे खरंच ॲबल आहेत, म्हणजे योग्य आहेत, अशा लोकांना परमानंटमध्ये टाकणं, असं पण होऊ शकते मित्रांनो. जसे थायलेसेमियाचे रोगी आहेत तर त्यांना पण परमानंटमध्ये टाकणं आवश्यक आहे. कारण असे लोक खूप सिरियस होतात. तर अशा लोकांसाठी पण सरकारने विचार करावा, जे टेम्पररी आहेत, मुळातच टेम्पररी आहेत त्यांच्यासाठी नाही, पण खरोखर जे लोक ज्यांना लाभाची आवश्यकता आहे, मुळातच म्हणजे
ज्या लोकांना फक्त काही दिवसाचा त्रास आहे तशा प्रकारे. पण ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांना तरी मदत करायला पाहिजे सरकारने, आणि मदत बंद करू नये अशी माझी इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल म्हणून सांगू शकता. थँक्यू फॉर जॉईनिंग. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट करा.